आरशी रिफ्लेक्ट होती गोलंदाजाला. धन्यवाद. ओके थँक्यू काका. मॅच सुरुवात करूयात. लेट्स प्ले. चिंचले प्रीमियर लीगचा थरार. पहिलाच बॉल टोलवला पॉइंटच्या डोक्यावरनं. दीपकच्या बॅटमधनं चेंडू चाललाय सरळ. मॅग्निफिकंट स्ट्रोक खणखणीत चौकार. स्वागत केलं गोलंदाजाचं. करण पवारचं मी म्हणेल चौकारानं खातं खोललं जात आहे. तशाच तसं प्रत्युत्तर दिले जाणार का हे पाहूयात. यावेळेला पुन्हा एकदा वा बाई वा. लागोपाठचा दुसरा तोच फटका तोच रिझल्ट. चेंडू जाते सीमा पार. आज बहुतेक भरून राहण्याचं देखील खाली सावड आहे. कारण की पावसाच्या ज्या सरी आहेत त्या मला वाटते कोल्हापूर भागाकडनं थोडं थोडं आपल्याकडे येत आहेत. त्यामुळे आपल्याला जितक्या मॅचेस कव्हर करता येईल त्या महत्वाच्या आहेत. जाऊयात मॅचकडे. करण पवार वरती केलेलं आक्रमण. दीपकची बॅट बोलू लागली आहे. फुल टॉस कव्हरला बॉल खेळला. अनिकेत भंडलकर धावतोय आणि लागोपाठचा तिसरा. तर मी 125 राहिला. आजच्या दिवसातली दुसरी चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. सकाळी अविनाश काळे यांनी खेळली होती. तर या शेवटच्या मॅच मध्ये दीपकशी पाहायला मिळते. त्यावेळेला देखील प्रभाते बॉल खेळायचा. फिल्डिंग खराब. चेंडू होतो दीपक कदम. आजच्या दिवसात पहिला कारनामा हा. लागोपाठचा 5वा येणार का. आता ज्या स्ट्राईक रेटनं दीपक कदम बॅटिंग करतोय ना मंडळी, त्या स्ट्राईक रेटनं म्हणावं लागेल ह्या 75 धावा देखील कमी वाटू लागल्यात. यावेळेस कव्हरला बॉल खेळला. लागोपाठचा मित्रांनो लागोपाठचे 5 चेंडू 5 आले. 6 चिंचले प्रीमियर लीग सीझन 3 चा रेकॉर्ड होईल. 7 चेंडू 7 चौकार खेळण्याचा विक्रम दीपक कदम करणार का. यावेळेला देखील समोरच्या बाजूला फटका खेळलाय आणि चेंडू चालला. चा पाठलाग होता. मॅच कुटुंबगुड आले बा. शेवटचे 30 बॉल मॅच आली 51 वरती. मथुरा फार्म आपण पाहतोय टीम कडनं आपण पाहतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज या दीपकच्या सुंदर 7 चेंडू 7 चौकारांसाठी कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. 30 चेंडू मॅच आली 52 वरती. पैसा वसूल मॅच. जी मॅच प्रेक्षकांना पाहिजे होती ना मंडळी, तीच मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते.
अनिकेत भंडलकर आलाय.